महाराष्ट्रातल्या या मिनी विधानसभा निवडणुकीचा फोकस एकाच नेत्यावरती केंद्रित आहे। तो नेता म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। त्यांच्याच अवतीभोवती ही निवडणूक फिरते आहे। आज आपल्या सोबत खुद्द उद्धव ठाकरे आहेत। सर, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे। मुंबई महापालिका, पूर्ण लक्ष शिवसेनेचं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आहे। तुम्ही सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाची लढाई केलेली आहे। खरंच शिवसेनेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा डाव आहे? माझ्या अस्तित्वाचा डाव मी कधीच विचार त्याचा केलेला नाही। साहजिकच आहे, केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये विविध महापालिकांच्या ह्या निवडणुका आहेत, बरोबरीने जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्याचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा हा मोठा विषय आहे, मोठा लढा आहे। 26 जानेवारीला मी शिवसेनेची नवीन वाटचाल सुरू केलेली आहे। युती तोडून टाकलेली आहे आणि युती तोडल्यानंतर केवळ ह्याच नाही तर या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना एकाकी जिंकेल। नुसतं मी लढेन नाही बोलत, शिवसेना जिंकेल। कारण जनतेला आता खरंच बदल हवा आहे। स्वतःच्या हक्काचा पक्ष हा सत्तास्थानी पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत घोळवत ठेवलं आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो की 25 वर्षाची जी काय आमची युती होती त्या युतीमध्ये एक ऋणानुबंध होता। काही परिवारांसोबत आमचा ऋणानुबंध निर्माण झाला, तो आजही आहे। अटलजींचा परिवार अडवाणीजींचा, प्रमोदजींचा आहे, गोपीनाथजींचा आहे, नितीनजींचा आहे। आणि त्या ऋणानुबंधातून किंबहुना त्या नजरेतनं बघितल्यानंतर ती युती तुटू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा होती। हिंदुत्वासाठी झालेली युती ही तुटू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा होती। परंतु शिवसेनेला संपवण्याच्या काळ्या विचाराने, कारण ती विधानसभा ही पहिली निवडणूक विधानसभेची होती जेव्हा बाळासाहेब आमच्यात नव्हते असं ते मानतात। आम्ही आजही म्हणतो की बाळासाहेब आजही आमच्यात आहेत। हे जे काय मला जी काही हिंमत आहे, माझी हिंमत म्हणजेच बाळासाहेब आहेत, नाहीतर मी कोण आहे? नाहीतर एवढी हिंमत मी करू कसं शकतो? माझ्यातली हिंमत हीच बाळासाहेब आहेत। आणि त्यांना असं वाटलं की शिवसेनेला संपवण्याचा आत्ताच हा क्षण आहे, आत्ताच शिवसेनेवरती घाव घाला। सर, एक राजकीय जाणकार म्हणून आणि पत्रकार म्हणून 2014च्या निवडणुकीत मी सबंध राज्यभर फिरलो। तेव्हा मोदी लाट होती आणि मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की मोदी लाटेत शिवसेनेनं स्वतंत्र लढवून 63 आमदार जिंकून आले। आणि मला तेव्हा जाणवलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना अधिक बळकट झाली आहे, ती उद्धव ठाकरेंच्या करिश्मामुळे। नाही, मी याचं माझा प्रश्न संपला नाही। मला हेच सांगायचं आहे की तुम्ही हा पक्ष पुढे चालवताना या पक्षामध्ये काही बदल केले, पक्षाच्या विचारधारेत ते बदल झाले, शिवसैनिकांना सुद्धा शिस्त लावण्याचं काम केलेलं आहे, हे सुद्धा जवळून अनुभवाला मिळालेलं आहे। सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमच्याविषयी ज्यांनी कोणी अंदाज बांधले होते, आडाके बांधले होते, ते आज साफ चुकलेले आहेत। नाही, मी अत्यंत खरंच नम्रपणाने सांगतो, म्हणजे असं बोलताना सुद्धा मला, तुमचं ऐकताना सुद्धा मला हे होते की ह्याच्यामध्ये माझं कर्तृत्व शून्य आहे। ही सगळी पुण्याई माझ्या माची आणि माझ्या बाळासाहेबांची, म्हणजे माझ्या वडिलांची, त्यांचे आशीर्वाद हे जर का माझ्या मागे उभे राहिले नसते तर मी शून्य आहे। मी जे काय करतोय तळमळीने करतोय आणि मुळामध्ये मी काय करतोय हे मी मानतच नाही आहे। त्याच्यामुळे शिवसेनेला ज्यांनी समजून घेतलेलं नाही ते वेडेवाकडे आरोप शिवसेनेवरती आणि आमच्यावरती करतायत, पण त्यांना कळलेलं नाही की आमचं नातं किती घट्ट आहे। हे नातं केवळ सत्तेचं नातं नाही आहे, पदांचं नातं नाही आहे। आजसुद्धा मला कल्पना आहे, एकेका वॉर्डामध्ये माझ्याकडे 20-20, 25-25 इच्छुक होते शिवसैनिक, महिला पुरुष दोन्ही। त्या सगळ्यांना मी हात जोडून सांगितलं की बाबांनो, मला खरंच माफ करा, मी तुम्हाला सगळ्यांना एका वेळेला संधी देऊ शकत नाही, कोणाची तरी मी एकाची निवड करू शकतो। याचा अर्थ असं समजू नका की बाकीच्यांना ज्यांना मी संधी देऊ शकत नाही ते तेवढे पात्रतेचे नाही आहेत, असं नाही आहे। पण हा क्षणच कसोटीचा असतो, निवडणूक हा क्षण खूप कसोटीचा असतो। आपले म्हणणारे पटकन आपल्या विरोधात उभे राहतात, पण मी माझं हे खरंच मोठं भाग्य समजतो की जवळपास सगळ्यांनी माझी सूचना, माझी विनंती मानली आणि त्यांनी सांगितलं, उद्धवजी तुम्ही द्याल तो निर्णय, आम्ही धनुष्यबाणासाठीच लढणार, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी नाही। म्हणून हे जे काही माझं भाग्य आहे हे मला नाही, म्हणजे या पुण्याशिवाय दुसरं माझ्याकडे उत्तरच नाही काय। सर, 26 जानेवारीची जी सभा होती ज्यामध्ये तुम्ही युती तोडण्याचा वाईटपणा स्वतःच्या अंगावर घेतलाच,
भाजपवाले ते धारिष्य दाखवू शकले नाही, तुम्ही वाईटपणा तो घेतला. वाईटपणा नाही घेतला. हो, भाजपच्या दृष्टीनं वाईटपणा नाही, मी चांगुलपणा घेतला. अच्छा. महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी, शिवसैनिकांसाठी मी वाईटपणा नाही, मी चांगुलपणा घेतला. पण तुम्ही युती तोडली. नक्कीच तोडली. जेव्हा तुम्ही 25 वर्षाची युती तोडली तेव्हा तुम्ही म्हणाला होता की आम्ही युती 25 वर्ष सडलो. आता टीकाकार असं म्हणतात की सडण्याचा किंवा कुजण्याचा वास तुम्हाला एवढा उशिरा कसा? एवढा उशिरा आला ह्याचं कारण आम्ही काही वेळेला नाक कसला तरी वास येतो म्हणून नाक बंद करून बसलो होतो की बाहेरचा कुठेतरी वास येत असावा. पण नंतर शोधाशोध केल्यानंतर कळलं की अरे हे आपल्याच बाजूचे, त्यांचाच वास येतोय. असं नाही. एक प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला भाजपचे 2च खासदार अख्ख्या देशात होते, एक अडवाणीजी होते आणि एक आणखीन कोणतरी होतं, हिंदुत्वाबद्दल बोलायचं म्हणजे गुन्हा मानला जायचा, अपराध होता मोठा. बाबरी पडल्यानंतर भाजपची पळापळ झालेली, कोणी थांबायला तयार नव्हता. प्रेसवाला म्हटलं तर धूम ठोकून पळायची लोक भाजपची. कसेबसे एक ते सुंदरसिंह भंडारी सापडले, तुम्हाला कसे सापडले माहीत नाही, पण त्यांनी स्टेटमेंट दिलं की हे काम भाजपचं नाही, हे कदाचित शिवसैनिकांनी केलेलं काम असेल बाबरी पाडण्याचं. आणि हा प्रश्न जेव्हा शिवसेना प्रमुखांना विचारला, शिवसेना प्रमुखांनी ठामपणे सांगितले की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला नुसता अभिमान नाही, तर मला त्यांच्याबद्दल गर्व आहे. गर्व से को हम हिंदू है, हा जो नारा मूळ कोणी दिला होता पण तो बुलंद कोणी केला असेल तर तो शिवसेना प्रमुखांनी केला. तर त्याच्यानंतर मग सगळे भाजपवाले हळूहळू कुठे काय होतं काय, खिडकीतनं पडदा बाजूला करून बघायला लागले, हळूहळू बिळातनं बाहेर आले. आणि मग त्यांना कळलं की अरे हे ह्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो राजकारणात. शिवसेना प्रमुखाने हा विचार केला की चला तुम्ही संपूर्ण देश बघा. अटलजींसारखे नेते तेव्हा होते, अडवाणीजींसारखे होते, आप देश संभालो मैं घर संभालता हूँ. आणि मग 25 वर्ष आम्ही एका भ्रमामध्ये होतो की हिंदुत्ववादी सरकार येते, देशाचं चांगलं भलं होते, पाकिस्तानला धडा मिळेल वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यामध्ये जसं आता अच्छे दिन कब आएंगे इंतजार करू, तसं इंतजार करण्यात आमची 25 वर्ष गेली. अच्छे दिन आएंगे, नोटाबंदीचा फायदा कधी होणार इंतजार करू, स्विस बँक से काला धन कब आएगा आ जाएगा. तसं हे हिंदुत्वाचं सरकार चांगलं काम करेल, आमचं सरकार येईल, समान नागरी कायदा होईल, राम मंदिर बांधलं जाईल, पाकिस्तानला धडा मिळेल, काश्मीरचा प्रश्न सुटेल. ह्या सगळ्या एका भ्रमात नाही मी म्हणत, अपेक्षेत आम्ही एकत्र राहिलो. आणि त्याच्यामुळे इतर राज्यामध्ये आम्ही आमच्या शिवसैनिकांना तिथल्या निवडणुका लढवू दिल्या नाहीत. त्याचा दुष्परिणाम जो झाला तो म्हणजे तिथले जे काही लढवय्ये शिवसैनिक होते त्यावेळेचे, आजसुद्धा लढवय्ये आहेत, ते गेले भाजपात. आता नवीन पिढी आमच्याकडे आलेली आहे. आज आम्ही उत्तर प्रदेश लढतो आहे, ताकदीने लढतो आहोत, गोव्यात लढतो आहोत. आणि या पुढे एकतर तिकडे दुसऱ्या राज्यात युतीच नव्हती आमची, पण आम्ही तरी देखील युती न करतानाही भाजपला अडचण होऊ नये म्हणून आणि म्हणूनच आम्ही इतर राज्यात निवडणुका लढलो नव्हतो. सर, जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात युतीच्या बैठका झाल्या, चर्चा सुरू होती आणि भाजपकडनं शिवसेनेला 2 प्रस्ताव आले होते. एक तर 114 जागा आम्हाला द्या, त्यातल्या 40 जागा ह्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या होत्या. आणि दुसरी बाब पुढे गेली ती पारदर्शकतेच्या मुद्द्याची. बरोबर आहे. हा किती जिव्हारी लागला? नाही, जिव्हारी नाही माझ्या लागला. पण जर का आम्ही घोटाळेबाज आहोत असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत 3-3, 4 वेळेला युतीसाठी का बरे आलात? आमच्याकडे युतीसाठी तुम्ही का बरं प्रयत्न केलात? मग जर का आम्ही तुम्हाला 114 जागा दिली असती तर आम्ही केलेल्या घोटाळ्यांवरती तुम्ही पांघरून घातलं असतं का? आम्ही केलेले घोटाळे तुम्हाला चालून गेले असते का? आणि पारदर्शकतेचा जो मुद्दा आहे तो मी हे पुस्तक घेऊन फिरतो आहे. प्रत्येक मुलाखतीत मी दाखवतोय, प्रत्येक सभेत मी दाखवतो आहे की मुळात पारदर्शकता हा शब्द त्यांचा आहे, त्यांनी काढला. पारदर्शकता म्हणजे काय मला सांगा, माझी त्याला तयारी आहे. पण जेवढी पारदर्शकता महापालिकेत आहे निदान तेवढी तरी पारदर्शकता आता मला राज्य सरकारच्या कारभारात दिसू द्या. आणि हा सगळा अर्थ खात्याने केलेला अहवाल आहे, त्यांचं एक खातं आहे आर्थिक पाहणी अहवाल. त्याच्यामध्ये ह्याचा सारांश दिलेला आहे. अख्खा अहवाल वाचण्याची गरज आहे का? आहे ना, पण त्याचा सारांश दिलेला आहे. तिथे मी आपल्याला विनंती करेन की कृपा करून ही 4ही टेबल्स हे दाखवा. ह्या 2 मध्ये
ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी याच्यात मुंबई अव्वल क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर इकडे कुठेतरी मध्ये पाटणा आहे. खालची ज्या महापालिका आहेत त्या भाजपकडच्या आहेत. पण याच्यात कुठेही नागपूर नाही आहे जिथे महापौर देवेंद्र फडणवीस होते. एका याच्यामध्ये चेन्नई आहे, एका याच्यात पुणे आहे. म्हणजे माझ्या राज्यातलं आणखीन एक शहर त्याच्यामध्ये नंबर 1 वर आहे पुणे. पुण्यासारखं शहर हे नंबर 1 वर आहे. पण माझी उपराजधानी नागपूर नाही, ह्याचं मला दुःख आहे. आता हा अहवाल तुम्ही नाकारत आहात, ह्याचा अर्थ तुम्ही पंतप्रधानांना काय म्हणायचं असफल म्हणताय. कारण पंतप्रधानांनी नेमलेली माणसं, त्यांच्या खात्याने बनवलेला अहवाल त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री नाकारत असेल तर स्वतःच्या मुख्यमंत्र्याचा स्वतःच्या पंतप्रधानांवरती आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरती विश्वास नाहीये. म्हणजे हा कळत नकळत एखाद्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच पक्षाच्या पंतप्रधानावरती आणलेला अविश्वास आहे का, ठराव नसला तरी. इथंच तर भाजपचा डाव फसला आहे ना, कारण आर्थिक पाहणी आणि अहवालामुळे हा मी नव्हता मागितला. भाजपचा पारदर्शकतेचा मुद्दा गळून पडलेला आहे. पडला म्हणजे त्यांना आता पलटाभुई थोडी झालेली आहे. आणि हे मी घेऊन फिरतोय माझ्याकडे. बघा हे कसं, हे मी जे म्हणतो ना की ही माझं काही नाही, मी शून्य आहे. हे जे की मी माझ्या मनातनं बोलतोय, हा अहवाल असा काही होतो हे मला माहिती नाही. पारदर्शकता हा शब्द त्यांचा आहे, माझा नाही. त्या पारदर्शकतेचाच उल्लेख बरोबर याच्यात कसा, हो, हा योगायोग कसा, हा योगायोग कसा. ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी हा अहवाल हा मला खूप मोठं हे माझं खरंच हे भाग्य आहे आणि हेच मी मला आशीर्वाद मानतो. सर, मुद्दा असा आहे ना की शिवसेनेला असेल किंवा भाजपला असेल, युती तोडायची होती, युती तुटली. एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो की जेव्हा 2014 विधानसभाचे निकाल आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ केला आणि शिवसेना विरोधी बाकावरती बसली होती. 1 महिना शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होता एकनाथ शिंदे. आणि मग असं काय झालं 1 महिन्यात की शिवसेनेचे मंत्री सत्तेत दिसायला लागले. आज शिवसेनेचे 12 मंत्री सत्तेत आहेत. बरोबर आहे. 10-12 5 कॅबिनेट, 7 राज्यमंत्री. तर सर, सर्वांना हा प्रश्न पडतो की शिवसेनेनं सुद्धा 2014 मध्ये संधी साधूपणा केला सत्तेत जाण्याचा. बरोबर आहे. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की 25 वर्षाचे ऋणानुबंध आमचे होते, ते तुटू नये ही इच्छा होती वगैरे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण नंतर मी एक विचार केला, बरं चला, आम्ही पाठिंबा देण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या पाठिंब्याने शपथ घेतलेली हे पारदर्शकपणाने ते सांगतील का. कारण ते बहुमत सिद्ध नव्हतं झालं, आवाजी मतदानाने झालं होतं. आणि त्यातली पारदर्शकता मुख्यमंत्र्यांनी सांगावी की कोणाच्या पाठिंब्याने तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो, पण आमच्या टेकूने तुम्ही टिकलात. आणि मग त्यावेळेला मी असा विचार केला, ठीक आहे रे, युती तुटली असेल. अनेक जणांनी जे हिंदुत्ववादी आहेत, मग त्याच्यात काही संघाची लोकं होती, आणखीन काही लोकं होती. मला सांगितलं जाऊ देणं होतंच कधीतरी असं, याच्या पुढे असं आपण नको करूया, पण हिंदुत्वाचं नुकसान होईल, असं होईल तसं होईल. मी सुद्धा काय विचार केला की जाऊ दे, आपण मानपान आपलं जरा बाजूला ठेवू. म्हणून आम्ही कोणत्याही महत्त्वाच्या खात्यासाठी खळखळ नाही केली. उपमुख्यमंत्रीपद नाही, आमचं धोरण ठरलं आता उपमुख्यमंत्रीपद द्यायचं नाही, पण घ्यायचं ठरले कारण काश्मीरमध्ये त्यांनी घेतलं. तर हे मानपण बाजूला ठेवू. कारण का की बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसशिवाय सरकार आलं होतं. मी तेव्हा विरोधी पक्षात राहिलो असतो तर नक्की सरकार पडलं असतं, मध्यावधी आले असते, मग पुन्हा काय घोळ झाला असता, पुन्हा काँग्रेस आली असती का काय झाली असती. मी असा विचार केला, जरा तूर्त थांबूया आपण. एक नवीन दिशा आता मिळते, नवीन वाटचालीला एक वळण येते, वळणावरती आपण आहोत. थोडंसं थांबून एक खातरजमा करून आपण पुढे जावं. आणि जर का खरंच देवेंद्र फडणवीसांना मी अजूनही सांगतो की व्यक्तिगत माझं त्यांचं काही भांडण नव्हतंच. आज केवळ त्यांनी मुंबईची तुलना, मुंबईची अवहेलना केली म्हणून मी त्यांच्यावरती चिडलेलो आहे. मुंबईची तुम्ही अवहेलना केलीत, सोन्यासारख्या माझ्या मुंबईला तुम्ही बदनाम करून टाकतात म्हणून मी चिडलेलो आहे. माझं व्यक्तिगत मोदींची भांडण आहे का, व्यक्तिगत फडणवीसजींची भांडण आहे का, अजिबात नाही आहे. सर, विषय असा आहे की मुंबईची तुलना ही पाटण्याशी केली जाते आणि तुम्ही तो मुद्दा उचलला की मुंबई काही इतकी गैरगुजरी नाहीये की तुम्ही त्याची तुम्हाला पटते का, पाटण्याबरोबर करा. तुम्हाला पटते का, मला प्रामाणिकपणाने सांगा. तमाम मुंबईकरांना, आणि या पुढे जाऊन सांगतो, मुंबईमध्ये सुद्धा जे बिहारी राहतात किंवा पटनाची लोक राहत आहेत त्यांना सुद्धा हे आवडलंय का की तुम्हाला मुंबई वाईट आहे म्हणायचं आहे, पण वाईटाचं परिमाण तुम्ही बिहारशी तुलना करताय. मग गुजरात हायकोर्टाने जो तुमच्या गुजरात सरकारच्या डोक्यात हातोडा मारलाय, त्यांनी एका दंगलीचा व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर ते हायकोर्ट बोललंय की अशी परिस्थिती तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुद्धा नसेल, हे त्याच्याने वाईट आहे.
म्हणजे हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे. सर, खरं तर गेल्या काही महिन्यांपासून हे सातत्यानं जाणवत आहे. भाजपकडून सुद्धा हे वारंवार सांगितलं गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस सरकार हे केवळ आणि केवळ भाजपचं आहे. शिवसेनेचे मंत्री आमच्या सरकारमध्ये सामील आहेत. आणि तुम्ही बघितलं की 95चं सरकार हे युतीचं सरकार होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं कधीही म्हणाले नाहीत की हे केवळ आणि केवळ शिवसेनेचं सरकार आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचाच आहे. पण या सरकारने मात्र हे जाणीवपूर्वक बिंबवलं, हे जाणीवपूर्वक सांगितलं की हे भाजपचं सरकार आहे, शिवसेना यात सामील झालेली आहे. म्हणजे तुम्हाला बाहेर पडायला त्यांनी एक प्रकारे उद्युक्त केलं असं तुम्हाला वाटतंय? मग आत बोलवलं का? आणि मला श्रेय अपश्रेयाची लढाई लढायची नाही आहे. पण एक बरं आहे की गेले 2-2.5 वर्ष हे सरकार दिलेले आश्वासनं पाळायला असमर्थ ठरलेलं आहे. त्याच्यामुळे भाजपचंच सरकार आहे. केंद्रामध्ये सुद्धा भाजपचंच सरकार आहे. कारण नोटबंदीचा जो काही फटका गोरगरिबांना पडलेला आहे, एक गोरगरिबांमध्ये अशी भावना होती सुरुवातीला की बरं झालं याच्यामुळे श्रीमंत लोकांना आणि काळे पैसेवाल्यांना फटका पडला, हे रांगेमध्ये उभे राहणार आता. पण कोणीही श्रीमंत माणूस रांगेत उभा राहिलेला मी तरी पाहिलेलं नाही. किंबहुना संपूर्ण जगात एकमेव आपलं हिंदुस्थान असं आहे की ज्या देशात स्वतःच्या हक्काची कमाई तुम्हाला जबरदस्तीने बँकेत भरायला लावली, ती लावताना सुद्धा मर्यादा टाकल्या गेल्यात, त्याच्यावरती तुम्हाला चोर असल्यासारखं वागवलं गेलं आणि ती कमाई बँकेतनं काढताना सुद्धा तुम्हाला चोरासारखं वागवलं जाऊन तुम्हाला तुमचे पैसे मर्यादित दिले जात आहेत, बंधनं टाकली जात आहेत. हे स्वातंत्र्य मी मानायला तयार नाही. भाजपचे काही नेते असंही सांगतायत की चांगलं झालं तर ते सेना भाजप दोघांनी केलं असं शिवसेना म्हणते, आणि वाईट झालं असेल तर त्याची जबाबदारी केवळ आणि केवळ भाजपवर टाकते आणि सरकारमध्ये राहते सेना. चांगलं झाल्याचं श्रेय मी कुठे घेतलेलं आहे? काही चांगलं झालंच नाही असं तुम्हाला नाही म्हणायचं? नाही, पण तुम्ही मला सांगा ना, प्रश्न जर त्यांचा असेल तर असं कोणतं चांगलं त्यांनी देशाचं केलंय, भलं केलेलं आहे, राज्याचं केलंय की ज्याचं श्रेय मी घेतलेलं आहे? मला सांगा तुम्ही. सर, आता नाही, नोटाबंदी केली काय चांगलं केलं? सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय मी घेतलं? नाही घेतलं. उलट भाजपनी घेता कामा नये. कारण ते श्रेय केवळ आणि केवळ आपल्या हिंदुस्थानच्या मर्द जवानांचं आहे. तिकडे सीमेवरती ना मोदी गेले होते बंदूक घेऊन, ना फडणवीस, ना त्यांचे लुंगे सुंगे कोण आसपासचे असतात ते कोणी गेलेले नव्हते. ते केवळ आणि केवळ शौर्य माझ्या हिंदुस्थानच्या जवानांचं आहे. ते फोटो लावून तुम्ही घेऊ नका. आणि मग पुढचा प्रश्न जो माझा असा आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये हे आकडे जे मी बघून थक्क होतोय, प्रसारमाध्यमातून कळतायत की आज स्वतःच्या हक्काचा पैसा भरताना आणि काढताना लोकांना रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतंय. पण तोच तुमच्या हक्काचा आणि कष्टाचा पैसा मोदींनी किमान 1100 कोटी रुपये गेल्या 2.5 वर्षात केवळ फक्त त्यांचे चेहरे दाखवण्यात वापरलेले आहे. घेतली होती तुमची परवानगी? म्हणजे तुमचा पैसा टाकताना आणि काढताना मोदींची परवानगी लागते, पण तुमचा पैसा मोदींनी वापरायला मोदींनी तुमची परवानगी नाही घेतली. आणि कशासाठी हा पैसा वाया घालवला? म्हणजे तुलना जर का केली तर तो आकडा खरा खोटा माहीत नाही, पण 450 कोटी रुपयामध्ये मंगळयान झालं आणि 1100 कोटीमध्ये हा मंगळ आपल्या डोक्यावरती आला. सर, तुम्ही युती तोडलेली आहे. 23 फेब्रुवारीला जो निकाल लागणार आहे, निकालाचा दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही आणखी नेमकं काय करणार आहात हेही अजून गुलदस्ता करणार ना. विजयोत्सव साजरा करणार. हो, विजयोत्सव साजरा करणार. नक्कीच करणार. ठीक आहे. पण 23 तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे असं भाकीत अनेक जण वर्तवत आहेत. खरं तर 1.5 वर्षापूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की मध्यावधी निवडणुका राज्यात येऊ शकतात. पण म्हणजे याचा अर्थ त्यांचा अंधश्रद्धेवरती विश्वास आहे. ज्यांनी भाकीत केलेत त्यांचं ते अंधश्रद्धा मानतात की काय? नाही, ते त्यांना भाकीत करायची सवय आहे. कारण 1.5 वर्षापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पाठिंबा का देऊ करतो आहोत, तर नाही तर मग राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका येऊ शकतात. मला माहित नाही. मोठी माणसं आहेत, पद्मविभूषण आहेत. नाही, तुम्ही काल असं एक विधान केलेलं आहे की शिवसेनेनं या सरकारचा जर का पाठिंबा काढला तर खात्री काय राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देणार नाही याची? हो, ती नाहीच आहे मला खात्री. कारण निवडणुकीच्या आधी मोदींनीच पवारांवरती फार वाईट टीका केली होती आणि त्याच मोदींनी नंतर बारामतीत आणि पुण्यात जाऊन सांगितलं की मी पवारसाहेबांचंच बोट धरून राजकारणात आलो. त्याच्यामुळे त्यांचे डावपेच एकमेकाला बरोबर माहिती आहेत.
पण आता तेच शरद पवार म्हणतायत की मध्यावधी निवडणुका जर का राज्यात लागल्या तर राज्याचं फारसं नुकसान होणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा किंवा तटस्थ राहून पाठिंबा देणार नाही. कोणत्या सरकारला? देवेंद्र फडणवीस सरकारला. चांगलं आहे. पण हे सगळं कधी, जेव्हा शिवसेनेनं पाठिंबा काढला तर. पण त्याच्या आधी मला आत्ताच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यावरचं लक्ष विचलित करायचं नाहीये. उगाच हातचं जे काय आहे ते आता ह्या निवडणुका त्याच्यावरचं माझं लक्ष मला विचलित करायचं नाहीये. आत्ता मी पुढच्या वाटचालीची दिशा मी स्पष्ट केलेली आहे, जी शिवसेना एकटी लढेल. त्याच्या आधी जे घेतलेले निर्णय आहेत त्याच्याबद्दल मला ह्या निवडणुकीनंतर मला माझ्या नेत्यांसोबत बोलावं लागेल. शिवसैनिकांची एक थोडंसं चाचणी करून मग भाजपशी बोलून जो निर्णय घ्यायचा तो माझ्या मनात पक्का आहे. माझा निर्णय मी घेतलेला आहे, पण निदान असं नको व्हायला की मी माझ्या लोकांना विश्वासात नाही घेतलं. त्याच्यामुळे माझा निर्णय ठरलेला आहे काय आहे तो. सर, गेल्या 3 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंचे निर्णय चुकलेले नाही आहेत. किंबहुना उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या क्षणी आणि निर्णायक घेतलेले आहेत आणि त्याचा फायदा हा शिवसेनेला झालेला आहे. हाही निर्णय 24 जानेवारीचा तुम्ही 26. समजून उमजून 26 जानेवारीचा समजून उमजून घेतलेला आहे. अशा वेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतोय, तो हा की जर का इथून पुढे कुठल्याही निवडणुकीत युती करायची नाही तर मग सत्तेसाठी तरी कशाला युती हवी? म्हणूनच मी म्हटलं ना की माझा निर्णय मी घेतलेला आहे, पण मला माझं पहिलं टार्गेट जे आहे ते या सगळ्या जिल्हा परिषदा आणि महापालिका आहेत. आता मला कुठेही शिवसेनेची, शिवसैनिकाची आणि महाराष्ट्राची दिशा ही चुकवायची नाही आहे. आता पहिलं लक्ष जे आहे ते लक्ष माझं या निवडणुका आहेत, तो लक्षभेद होऊ द्या. मग मी पुढचं माझं लक्ष, माझ्या मनातला निर्णय तुम्ही माझा घेईन. सर, शिवसेनेचे इतके मंत्री आज देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आहेत की आज जेव्हा आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरतो तेव्हा आम्हाला एक फीडबॅक असा मिळतो की शिवसेनेच्या मंत्र्यांचा पक्षाला फारसा फायदा होत नाहीये. म्हणजे काय तर त्यांच्या लाल दिव्याच्या पक्षवाढीसाठी फायदा होत नाहीये. हे तुमचा ग्रासरूट शिवसैनिक सुद्धा आज तुम्हाला सांगत असं नाहीये. काय होतं एक सांगतो तुम्हाला. काही वेळेला बऱ्याच वर्षानंतर सत्ता आल्यानंतर आपल्या अपेक्षा खूप वाढतात आणि मला वाटत नाही असं की कुठे मंत्र्यांकडनं कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिकांकडे दुर्लक्ष होत असेल. जिथे जिथे माझ्यापर्यंत सुद्धा ज्या काही गोष्टी येतात, आमच्या संघटनेची एक यंत्रणा आहेच, त्या संघटनेच्या यंत्रणेच्या माध्यमातून माझ्याकडे गोष्टी येण्याची आवश्यकता पण लागत नाही, त्या परस्पर केल्या जातात, सांगितल्या जातात. जेवढे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये ही कामं आम्ही करतो. पण भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं सुद्धा त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की त्यांची लोक म्हणतात की आम्हाला काही उपयोग होत नाही. असं आहे. याचा अर्थ मी कोणी कामं करत नाही असं म्हणणार नाही. काही वेळेला आपल्या अपेक्षा खूप वाढतात आणि त्या चुकीच्या नसतात की शेवटी आपण असं म्हणतो अरे ह्याचसाठी तर आपण बदल केला होता. काही गोष्टी सगळ्यांना माहिती. जसं आता मुंबईच्या वचननाम्यात मी कोस्टल रोडचा उल्लेख केलेला आहे. मी एक जरा वेगळं उदाहरण देतो. गारगाई पिंजाळ, मुंबईकरांना मी 24 तास पाणी देण्याचं वचन दिलेलं आहे. कधी होईल हे? ज्या वेळेला गारगाई पिंजाळचे प्रकल्प होतील तेव्हा. बरोबर आहे. कारण आपल्याला किती तंत्रज्ञान पुढे गेलं तरीही म्हणजे आपण मंगळावर पाणी आहे की नाही हे शोधू शकतो, पण पृथ्वीवरती पाणी बनवू शकत नाही. अजूनही पाणी बनवू शकत नाही आपण. त्याच्यामुळे हे नवीन तलाव, नवीन प्रकल्प, नवीन धरणं ही केल्याशिवाय आपल्याला 24 तास पाणी नाही मिळणार. ते प्रकल्प आणलेत. कोस्टल रोड आणलाय तो केवळ आणि केवळ केंद्राच्या मंजुरीविना. जसं मी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा उल्लेख केला, तिकडे मला टुरिझम SEZ करायचं आहे. मुंबईला सुंदर पूर्व किनारा पण आहे, पण तिकडे आज संपूर्णपणे जंकयार्ड, दारूखाना, अशी सगळं गजबजाट आणि सगळं बेकारचा मामला आहे. तो सगळा मला आता नको आहे. जंकयार्ड मला शहरात नको आहे, पण ती सगळी जागा केंद्राच्या ताब्यात आहे. एकतर BPT आणि नेव्ही. तुम्ही द्या ना, तुम्हाला पाहिजे तेवढी जागा तुमच्याकडे ठेवा. नेव्हीला पाहिजे तेवढी जागा नेव्हीने ठेवावी. मुंबई पोर्ट ट्रस्टनी जेवढी जागा पाहिजे तेवढी त्यांनी ठेवावी आणि उरलेली जागा तुम्ही माझ्या मुंबईला द्या ना. आम्ही तिकडे मोकळी काही छान ओशन पार्क करू, चांगले म्युझियम्स करू, मोठा चौक करू, छान कारंजी करू, शिल्प करू, ओपन कॅफेटेरिया करू. छान म्हणजे मुंबईकरांना आपल्या कुटुंबियासमोर मस्त दिवस घालवता येईल असा काहीतरी विभाग तिकडे करू. पण हे तुम्ही मुंबई महापालिकेला द्या ना. मंजुरी तुमच्याकडे आणली.
सर तुम्ही म्हणताय की मुंबई महापालिकेमध्ये आणि मुंबई महापालिकेचा कारभार हा व्यवस्थित चाललेला आहे. शिवसेना मी नाही हे म्हणतात. हां ठीक आहे, तुमच्या मदतीला ते धावून आलेले आहेत. मदतीला नाही, सत्यमेव जयते याच्यावर हे त्याच्यावर लिहिलेलं आहे, सत्यमेव जयते. हो हो, अगदी बरोबर आहे तुमचं. सर प्रश्न हाच आहे ना की सत्तेतले दोन पक्ष शिवसेना आणि भाजप, मुख्यमंत्री भाजपचे, ते जेव्हा मुंबईला घेऊन मुंबई महापालिकेच्या कारभारावरती जोरदार टीका करतायत. एक तर हे प्रामाणिकपणे सांगावं लागेल की देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे सरकारच्या किंवा सरकारवर जे आरोप झालेले आहेत त्याची उत्तरं देण्याऐवजी स्वतःच दुसऱ्यांवरती आरोप करतायत. जेव्हा मुख्यमंत्रीच मुंबई महापालिकेच्या कारभारावर अशा पद्धतीनं आरोप करत असतील तर मग मुंबई महापालिकेच्या कारभाराविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे की मुख्यमंत्र्यांनाच शंका घ्यायला तिथं वाव आलेली आहे. नाही कारभार नाही कसा चालला? नाही नाही नाही. शंका नक्की निर्माण झालेली ती मुंबईच्या कारभाराबद्दल नाही, मुख्यमंत्र्यांबद्दल झालेली आहे. कारण ज्या मुख्यमंत्र्याला महापालिकेचा कारभार कसा चालतो हे कोण्या एकेकाळी स्वतः नागपूरचे महापौर असून सुद्धा कल्पना नाही, माहिती नाही. तो मुख्यमंत्री ज्या वेळेला महापालिकेच्या कारभारावरती टीका करतो तेव्हा ते आरोप तो स्वतःवरती करत असतो. घोटाळा जर का झाला असेल, आम्ही म्हणतो घोटाळा झालेला नाही, पण जर का याच्यात भ्रष्टाचार झाला असेल तर तो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे हे नक्कीच आहे. याचं कारण असं की काल परवाकडे ज्या वेळेला मुख्यमंत्री ठाणे शहरात गेले होते तेव्हा त्यांनी उघड सांगितलं की ठाणे महापालिका आयुक्तांनी त्यांना अर्ध्या रात्री फोन केला आणि कोणीतरी त्यांना धमकी दिल्याचा फोन त्यांनी केला. आता तुम्ही मला सांगा, कोणालाही सर्वसामान्याला कोणी अर्ध्या रात्री धमकी दिली तर तो कुठे जाईल? स्थानिक पोलीस स्टेशन कशाला असतात? मग सगळ्या राज्यातल्या तक्रारी वर्षावर का नाहीत? महापालिका आयुक्तांनी आयुक्त म्हणून जर का त्यांना धमकी आली असेल तर त्यांनी जास्तीत जास्त पोलीस आयुक्तांना फोन करायला पाहिजे होता. पण रात्री अपरात्री एखादा आयुक्त बेधडक फोन उचलून मुख्यमंत्र्यांना सांगतो, त्याच्यावरती मुख्यमंत्री नुसतं संरक्षण देण्याचं खोटं नाटक करतात, करत पुढे काहीच नाही. पण ही एवढी जवळीक असलेली माणसं तुम्ही महापालिकेत आयुक्त म्हणून पाठवता. मुंबई महापालिकेत सुद्धा आयुक्त तुम्ही नेमलेले आहात, अतिरिक्त आयुक्त सुद्धा कुठून आणलेले आहात हेही तुम्ही एकदा सांगा. ते वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही, पण कसे ते अतिरिक्त आयुक्त झाले, कुठून ते आलेले आहेत हेही तुम्ही सांगा. सगळी कामं चांगली करतात, मी नाही म्हणत नाहीये. मग 2 वर्ष तुमच्या अंडर हे सगळं प्रशासन असताना प्रस्ताव बनवण्याचं काम हे प्रशासन करतं. आम्ही पाठपुरावा करतो. आम्ही झालेली कामं, म्हणजे मी जे सांगितलं की धरण बांधण्याचं काम हे वचन माझं होतं, शिवसेनेचं होतं. पाणी पुरवठा करू, उद्यानं बनवू, 700च्या वरती उद्यानं झाली, आता 500 फुटापर्यंत सगळ्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू, हा पाठपुरावा आम्ही करणार. पण समजा रस्ता बनवायचा आहे, मी नगरसेवक आहे, मी माझ्या लोकांना वचन दिले की मी निवडून आलं ती रस्ता बनवीन, तर तो रस्ता झाला पाहिजे, त्याचा पाठपुरावा मी प्रशासनाकडे करीन. प्रशासन तो रस्ता करायचे की नाही ते ठरवतं, कधी करायचं, प्रोव्हिजन, आर्थिक प्रोव्हिजन सुद्धा, बजेट प्रोव्हिजन ते करतं. त्याच्यामध्ये काय दर्जाचा रस्ता पाहिजे, एस्टिमेटेड कॉस्ट ते ठरवली जाते, कोण कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये हिस्सा घेऊ शकतात हे प्रशासन ठरवतं. त्याच्यानंतर निविदा निघतात, त्या भरल्या जातात आणि त्या भरलेल्या निविदा गुप्तपणाने ज्या भरल्या असतात त्या सर्व सदस्य असलेल्या स्थायी समितीसमोर येतात, आयुक्तांसमोर येतात, प्रेससमोर येतात. त्या सगळ्यांसमोर उघडून L1 जो असतो त्याला ते काम दिलं जातं. हा एवढा पारदर्शकता त्याच्यामध्ये असल्यानंतर पुढे पैसे देण्याचा जो चेक असतो तो चेक देणारा सुद्धा अकाउंटंट हा प्रशासनाचा असतो, आमचा नसतो. मग ही सगळी प्रशासकीय कामकाजाची जी बाजू आहे ती सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांची आहे. मग घोटाळ्याची जबाबदारी त्यांनी केली पाहिजे, घेतली पाहिजे. सर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री म्हणून शिवसेना महापालिकेवरती SIT लावली होती. 1 वर्ष झालं SIT लावून. काय झालं? मग त्याचा अहवाल हा आमच्या महापौरानेच ज्या वेळेला काय होतं सांगतो पुढचं एक, सॉरी, आम्ही रात्री अपरात्री जाऊन रस्त्यावरचे खड्डे भरले जातात की नाही, रस्ते नवीन होत आहेत की नाही हे चेक करतो. म्हणजे काय चेक करतो? आमचा नगरसेवक हा चाळीत राहतो, हा झोपडपट्टीत राहतो, तो अर्ध्या रात्री धावून येणार असतो म्हणून लोक त्याला निवडून देतात, आपला म्हणून, आपला प्रतिनिधी म्हणून. चांगले एकदम पॉश वस्तीत राहणारी माणसं ही झोपडपट्टीमध्ये जाऊ शकत नाहीत, मी त्यांना काही दोष देत नाही. पण शेवटी अर्ध्या रात्री धावून येतं त्याला लोक मदत करतात, मतं देतात. ज्याचं कदाचित शिक्षण झालं नसेल, हा परिस्थितीचा भाग आहे, गुन्हा नाहीये, परिस्थितीचा भाग आहे. मग त्या माणसाकडनं तुम्ही सिमेंट कोणत्या दर्जाचं आहे, खडी कोणत्या दर्जाचं, हे पाहणं हे अभियंत्यांचं काम आहे, अधिकाऱ्यांचं काम आहे. आम्ही जाऊन पाठपुरावा करतो, खड्डा पडल्या ताबडतोबीने भर,
हे काम आमचं आहे, रस्ता तुटलेला आहे, रस्ता पाहिजे, हे काम कर, हे काम आमचं आहे. पण त्याच्यात तुम्ही जी काय पात्रता ठरवताना निकष लावलेले आहेत त्या निकषाप्रमाणे ते काम होते की नाही, त्याच्यात जर का गोलमाल झाला तर हा गोलमाल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे, कारण त्यांनी चुकीची माणसं दिलेत असं ते म्हणतात, आम्ही नाही म्हणत. सेना भाजपमध्ये आणि सॉरी परत एक राहिलंच. असं झाल्यानंतर रस्त्याच्या बाबतीत चौकशी करावं असं पत्र आमच्या महापौराने दिलेलं आहे. तुम्ही रस्त्यांवरचे खड्डे किंवा खड्ड्यात रस्ते हा आरोप मान्यच करत नाही. असं मी कुठे म्हटले? असं नाही मी म्हटलेलं. पण एकतर पहिली गोष्ट लक्षात घ्या की मुंबईमध्ये जेवढे रस्ते आहेत त्यातले मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतले रस्ते कोणते? PWDचे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या चंद्रकांत पाटलांकडचे रस्ते किती? पूर्व आणि पश्चिम महामार्ग आहे, द्रुतगती महामार्ग, हे दोन्ही त्यांच्याकडे जातात. त्यांच्यावरती जे खड्ड्यांचं जाळं पसरतं तिकडे आम्ही आंदोलन केलेलं, मग आमच्या पाठोपाठ ते खड्डे भरत फिरले. MSRDC MMRDA वगैरे 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 सगळं. आता MSRDC जरी आमच्याकडे असलं तरी त्यातलं ते जे खातं आहे ते त्यांनी त्यांच्याकडे घेतलेलं आहे. हाच तर मुद्दा आहे ना की शिवसेनेच्या आणि- मंत्र्यांचे आणि- अधिकार नाही, नाही, एकच सेकंद. मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतले आहेत. एकच सेकंद. हा. आणि जसं हे नागपूरच्या महापालिकेतल्या पारदर्शी कारभाराचा हा मी माझ्या संदर्भासाठी केलेले पुस्तक आहे. हा. हे बघा ना, निविदी मंजुरांत वगैरे वगैरे हे आहे. हा, आता खड्ड्यावरचे रस्ते का रस्त्यातले खड्डे का खड्ड्यातले रस्ते का काय ते आहेत ना, त्याच्यात सुद्धा नागपूरच्या रस्त्यातले खड्डे दाखवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये जे आहेत हे बघा, हे रस्त्यातले त्यांचे खड्डे आहेत. बरोबर आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की उगाच कोणाला तरी धरकी धोपट करू नये. मी आत्मविश्वासाने सांगतो की ज्या ज्या रस्त्यांची कामं मुंबई महापालिकेने केलेली आहेत त्याच्यावरती खड्डे पडलेले नाहीत. नाईलाजाने जिथे खड्डे पडलेत, हे बघा, हे तिथले नागपूरचे खड्डे आहेत. बरोबर आहे. जिथे कामं झालेली नाहीत तिथे खड्डे पडलेत, ते बुजवण्यात आलेत ताबडतोब. पण त्याबरोबरीने आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, या रस्त्यांच्या खालनं अनेक युटिलिटीच्या लाईन जात आहेत, जलवाहिन्या जात आहेत, पर्जन्य जलवाहिनी जाते, मलनिस्सारण वाहिनी जाते, जिओची केबल जाते, आणखीन कोणाची केबल जाते. म्हणजे रस्ते पूर्ण केल्यानंतर ही सगळी संस्थातली लोक, जी संस्थानिकं आहेत, ते येऊन रस्ते खोदतात. आणि म्हणून आता आम्ही नवीन डिझाईनमध्ये त्या रस्त्यांमध्ये डकची सोय करतो. म्हणजे त्या सगळ्या डकमधनं या लाईन जातील. सर, शिवसेना भाजपमधलं वितुष्ट हे खूप पुढं आहे. कल्याण डोंबिवली पॅटर्नच्या पलीकडचं हे वितुष्ट आहे. आता हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. का? कारण कल्याण डोंबिवलीला त्यांनी जी गाजरं दाखवली, 6,500 कोटीचं गाजर, हा माझा शब्द आहे, शब्द पाळला नाहीत तुम्ही. 27 गावं मी वेगळी करू, हा माझा शब्द आहे, तुम्ही शब्द पाळला नाही तुम्ही. त्याच्यापेक्षा हे माझं गाजर आहे असं तुम्ही गाजर दाखवा. हां सर, वितुष्ट खूप पुढं गेलेला आहे. प्रश्न असा आहे की शिवसेनेचे मंत्रीही सांगतायत की राजीनामे आमच्या खिशात आहेत. अशा वेळी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जी शिवजयंतीचा काही मी मुहूर्त काढलेला नाही. पण शेवटी मंत्री हे शिवसैनिक आहेत. तो सत्तेसाठी जन्माला आलेला शिवसैनिक नाहीये. त्यांच्या खिशातला राजीनामा कधीही मुख्यमंत्र्यांच्या हातात आम्ही देऊ. हे होते उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केलेली आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांचे खिशातले राजीनामे ते स्वतः कधीही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवू शकतात. हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे. पहा फक्त महाराष्ट्रवर.